गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भास्कर जाधव यांना धक्का। प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या वैशाली माळवणकर बिनविरोध, मनसे पुरस्कृत उमेदवाराची माघार। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मनसे उमेदवाराला दिला होता पाठिंबा। परभणीच्या पाथरीत आता भाजपामध्ये कुरबुरी। पक्षाने एबी फॉर्म न दिल्याने स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा जिल्हाध्यक्षावर केली टीका। पक्षश्रेष्ठींनी तातडीने भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी। परळीत महायुतीचे नगरसेवक पदाचे 2 उमेदवार बिनविरोध। राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 13 मधील रेश्मा बळवंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 11 मधील जयश्री गीते बिनविरोध जाहीर। पालघरमधल्या निवडणुकांसाठी आमदार राजेंद्र गावितांकडून इच्छुकांच्या बैठका। सर्व निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल, राजेंद्र गावितांनी व्यक्त केला विश्वास। पालघरमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल असा दावा। नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडगुगेंचा प्रचार सुरू। नवापूरमधील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न केल्याने जनता अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवेल। विश्वास बडगेंची आता प्रतिक्रिया पाहायला मिळते। रावेर पालिकेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामध्ये लढत रंगणार आहे। महाविकास आघाडीतर्फे मनीषा रवींद्र पवार तर भाजपातर्फे संगीता भास्कर महाजन या आमने सामने आहेत। अमोल जावळे आणि शिरीष चौधरी यांची देखील प्रतिष्ठा आता पणाला लागली। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी तुटलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून 3 प्रभागांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस समोर 3 उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी जी आहे ती पाहायला मिळते। सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये आजोबा आणि नातू दोघेही रिंगणात आहेत। मारुती बनकर यांचा भाजपात प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज पाहायला मिळतोय, तर नातू यश बनकरही निवडणुकीच्या रिंगणात आहे। आमदार वैभव नाईकांचं राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाहायला मिळते। निलेश राणेंना गरजेपेक्षा जास्त सुरक्षा दिल्याचा नाईकांचा आरोप आहे। दरम्यान मी तक्रार केली होती, मात्र संरक्षण हलवण्याबाबत आमची कोणतीही हरकत नाही, हा विषय आता संपलाय, वैभव नाईकांचं स्पष्टीकरण।